श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज मंगळवेढ्यात असता ते नेहमी पंढरपूर, बेगमपूर, चळांबे वगैरे जवळच्या गावी ये जा करीत असे. चळांबे हा गाव पटवर्धनांचा आहे. एके दिवशी श्री समर्थांची स्वारी चळंब्यास श्री रामदासी बुवांच्या मठात गेली. तेथे त्यांनी भोजन केले आणि महाराज 2 प्रहरी निद्रिस्त झाले. रामदासी बुवास काही काम असल्याने ते मठाचे दार बंद करून त्याला कुलूप लावून ते बाहेर गेले. पुढे संध्याकाळच्या सुमारास श्री स्वामी समर्थ महाराज भीमा नदीच्या वाळवंटात खेळत बसलेले काही लोकांनी पाहिले. चळंब्यास भीमा नदी आहे आणि महाराज वाळवंटात बसले आहेत, आपली लीला करीत आहेत, अशी चर्चा सर्व गावात पसरली आणि अख्खा गाव श्री महाराजांच्या दर्शनासाठी लुटला. ही वार्ता हळूहळू बुवांच्या कानावर आली. महाराज तर मठात निद्रिस्त आहेत, वाळवंटात दुसरे कोणीतरी स्वामी असतील असे बुवांना वाटले. कारण आपल्या स्वतःच्या हाताने आपण मठाला कुलूप लावले आहे. बुवा लगबगीने मठाकडे जाऊ लागले. मठाचे त्यांनी कुलूप उघडून दार उघडून पाहतो तर काय, श्री समर्थांची स्वारी मठात नाहीये. बुवांना आश्चर्य वाटले. मठात दुसरा दरवाजाही नाहीये आणि बाहेर पडायचा कोणता मार्गही नाहीये आणि मी स्वहस्ते कुलूप लावलेला आहे. असे कसे झाले? आपण श्री महाराजांना कोंडून ठेवते याबद्दल त्यांना खंत वाटली आणि आल्या पावली ते धावत धावत मठाकडून वाळवंटी निघाले. वाळवंटी श्री महाराज लीला करत आहेत हे त्यांनी पाहिले आणि त्यांनी प्रेमपूर्वक श्री महाराजांचे दर्शन घेतले. त्यांच्या समोर नतमस्तक झाले. लीलाधारी स्वामींनी हास्यवदन करून त्यांना आशीर्वाद दिला. बुवांनी प्रेमपूर्वकपणे श्री महाराजांना पुन्हा गावात घेऊन आले. श्री स्वामी समर्थ.